अयोध्येत पूजन केलेल्या अक्षता कलशाचे आज राहता शहरात कलश यात्रा करण्यात आली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला तसेच नागरिक सहभागी झाले होते। ढोल ताशांचा निनाद तसेच पारंपरिक वाद्याच्या तालावर गळवंती मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। यासाठी देशभरातील भक्तांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राम जन्मभूमी न्यास विश्व हिंदू परिषद अनेक जिल्ह्यात शोभायात्रेचे आयोजन केले। आज राहता येथे अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। श्रीरामासह सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेली मुले या मिरवणुकीचे आकर्षण ठरली। श्रीरामाचा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते। यावेळी माजी नगराध्यक्ष ममता पिपाळा आणि डॉक्टर राजेंद्र पिपाळा यांनी फुगडीचा फेर धरला। महिला आणि पुरुषांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान एकलव्य संघटनेचे सुखदेव गायकवाड यांच्या परिवाराने बोराचे वाटप केले। या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निदाने, सुनील सदाफळ, मुन्ना सदाफळ, राजेंद्र वाबळे, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, सागर सदाफळ, गणेश बोरकर, अजय आगरे, दीपक सापिके, राहुल सदाफळ आदी मान्यवर सहभागी झाले होते। बजरंग दलाचे जिल्हा अध्यक्ष शुभम मुर्तडक, दुर्गा वाहिनी तालुका अध्यक्ष गीता परदेशी, अविनाश गोयल, साई पानसरे, ओम पानसरे, अक्षय बागुल, भूषण चतुर्भुज, अनुज दिंडे, योगेश मखाना, रवी मखाना, विशाल मखाना, तेजस मुर्तडक तसेच राम जन्मभूमी उत्सव सोहळा, विश्व हिंदू परिषद RSS तसेच विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले होते। अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। जणू राहता नगरी ही जशी अयोध्यात झाली या प्रकारचं वातावरण समस्त शहरवासियांनी राहता शहरात निर्मित केलेलं आहे। आणि आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जल्लोषात अयोध्येवरनं आलेल्या मंगल अक्षता कलशाचं भक्तिमय वातावरणामध्ये राहता शहरामध्ये शोभायात्रा ही पार पडत आहे। आणि सर्व माता भगिनी बंधू वृद्ध बाल हे सर्व मोठ्या संख्येने या शोभायात्रेत उपस्थित आहे। शोभायात्रा जी आहे ती राहता शहराचं जे ग्रामदैवत आहे राजा वीरभद्र महाराज ते गळवंती मार्ग म्हणजे राहत्याचा जो पारंपरिक कुठल्याही शोभायात्रेचा जो एक मार्ग असतो त्या मार्गाहून एकनाथ मंगल कार्यालय येथे या शोभायात्रेची सांगता होणार आहे। आणि महंत 1008 काशिकानंद महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे विभाग संयोजक प्रशांतजी बेलेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडत आहे।